दिला भात लावतो बरं. असं तिकडून पाठीमागून घेतलास तरी चालेल. नाही ओके येतोय, काय अडचण नाही. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींना कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. मैत्रिणींना एक काम केलं का एक राहून जातं, एक काम केलं का एक राहून जातं. कपडे धुतले, किचन वाटा साफ करून घ्यायचा राहिला आहे. दूध तुम्हाला दाखवते. इतकं अर्धा लिटरची दूध पिशवी पूर्ण जळून उतू गेली. व्हिडिओ एडिट करीत बसले. सकाळी रात्री झाला नव्हता. रात्रीनं खूप उशीर झाला, दुकानातून उशिरा आले. त्याच्यानंतर स्वयंपाक केला आणि मग खूप कंटाळा आला म्हणून म्हटलं सकाळी करू. सकाळी 9 वाजता बसले होते एडिट करायला. चहा पिऊ, थोडा राहिलेला अजून व्हिडिओ एडिट करू. अर्धा केला होता, अर्धा राहिला. दूध गरम करायला ठेवलं तर दूध सरळ उतू गेलं मैत्रिणींना यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आणि यूट्यूब चॅनल बंदही करू शकत नाही थोड्यासाठी, पण कसं काय करू असं वाटते. तर चला ठीक आहे, थोड्या दिवसात चॅनल मोनोटाईज होईल. मोनोटाईज म्हणजे पैसे भेटायला सुरुवात होईल मला थोड्या दिवसानंतर. तर तुम्हाला मी दूध दाखवते. उतू गेलेलं किचन वाटा आवरायचा राहिलं आहे. म्हटलं किचन वाटा आवरून घेऊ. तर सगळे कामं राहून गेले. जवळजवळ 2 तास लागले मला एडिट करायला. 6 मिनिटाच्या व्हिडिओला 2 तास, 1.5 तास. जास्त मोठा असला तर 3-4 तास लागत येतं. तर चला ठीक आहे असो. आता ना आज मला सवाशीन पण जेवायला जायचे मैत्रिणी. आता निघाली, स्वयंपाक राहिला आहे. काम कमी करायला जाते आणि काम माझ्या मागणं वाढतच जातं आहे. आता दूध सांडलं, परत पुसा. तर चला ठीक आहे मैत्रिणी. इकडं ना शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याचं कुठं आहे पण ते जाड शेंगदाण्याचे एवढ्या भाज्या चवदार खमंग होत नाहीत. बारीक शेंगदाण्याच्या भाज्या इतक्या चवदार खमंग लागत त्याचा. आता हे भाजून कूट करून घे. 12 वाजून गेले. आता जाते, वाट बघत असतील. ते आज तिथून आले दोघं आपल्या कपूरचा स्वयंपाक करते. त्याच्यानंतर मैत्रिणींना आज मला निवेद्य पण द्यायचं आहे. पटकन जाऊ, पटकन येते. किचन वाटा पण आवरायचा राहिला. आता आलं पहिले स्वयंपाक वगैरे करून घेते, नंतर किचन वाटा धुवून घेते. वैशू पण येणार आहे. आकाड तळला नाही, मला आकाड पण तळायचा आहे आज. तर वैशूला बोलवलेलं आहे, म्हटलं ये आकाड खायला. तर चला ठीक आहे मैत्रिणींना. इथं जायचं आहे मैत्रिणींना आमच्या सोसायटीमध्ये. आम्ही या साईडला राहतो तर त्या साईडला जायचं आहे. तिकडं बाया आलेले आहे वाटतं, सगळ्या सवासनी चप्पला दिसायला लागले. आता चला मी तुम्हाला दाखवते कुठं जायचं आहे. तर म्हटलं मलाच उशीर झाला काय की. वेळ आहे का अजून? मग स्वयंपाक करायचंय मला अजून. स्वयंपाक मग स्वयंपाक करायचंय मला. मी स्वयंपाक नाही केला. मैत्रिणीने बघू शकते बघा, इथं सगळे ताट तयार झाले मस्त. स्वयंपाक पण झाला. बघू शकते काय चांगला काढा बरं का, चांगली दिसली पाहिजे. सवासनी पुरणपोळी म्हणलं का खूप टाईम होऊन जातं. किती लवकर आवरा तरी आवरतच नाही. तरी ह्यांनी भरपूर लवकर आवरलं होतं. 12 वाजता यांचं सगळं झालं होतं. मला पण घालायचे होते मैत्रिणी सवासनी, पण माझ्याकडं ना एवढा टाईम नाही. मी खूप आता सध्या थकले, दमून गेले. कारण नवीन घरात राहायला आल्यापासून एवढे कामं चालू आहे. घालेन मी एखाद दिवशी नवीन घरात राहायला आले तर त्याच्यामुळं बी घालायचेच आहे. तर इकडं जेवण वगैरे झाले, वट्या वगैरे भरले. आमच्या तिकडं कसं प्रत्येक घरोघरी सवासनी घालते. तिकडे एवढ्या घालीत नाही. तिकडे ज्याला वाटलं ते सवासनी घालतात. आखाड महिन्यातल्या सवासनी चांगल्याच राहतात घातलेल्या. घरी आले 1 वाजून गेला होता. त्यांना भूक लागली होती. पटकन स्वयंपाकाला लागले. वांग्याची भाजी केली छान मस्त. म्हटलं आता ना आज मला पण आखाड तळायचं आहे, नैवेद्य द्यायचा आहे देवीला. तर वैशूच्या सासू सासऱ्यांना सगळ्यांना जेवायला बोलवलेलं आहे. तर आज तर दिवसभर एवढे कामं आहे, फार संध्याकाळी नैवेद्य होऊस तर. चला आता म्हटलं किचन वाटा वगैरे साफ करून घेते. केलेलं होतं सकाळी. तर असे काम. वरण लावलं, इकडं भात टाकला. मातीच्या भांड्यातला भात इतका चवदार खमंग लागतं. आता गूळ फोडून घेते छान. ऑनलाईन पोचे हे करायचं आहे त्याला. ते दांडी बसवा लागतील ना.
माझे ना एवढ्यात मैत्रिणींना इतके पाय दुखायला लागले तर असा त्रास मला कधीच झाला नव्हता, पण जसं वय वाढणं आणि कामं वाढले का असा त्रास सुरू होतो. वैशूला चहा केला आणि ते गालाचा पोचा आणून ठेवलेला आहे ना, त्याला अजून दांडा बसवायचा राहिला, म्हणून वैशूला सांगत होते मी, चला इकडं ना आता खिशी घेणार मी मस्त छान चाणक्यांना. खिशी ना अशी कडक घ्यायची, थोडीशी पातळ घ्यायची नाही, पातळ घेतली का खूप तेल तेल धरते त्या चाणक्या. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, बडीशोप टाकायची, इलायची टाकायची, खूप चांगल्या चवदार होत्या. आता बघा पीठ कसं झालं मस्त, पिठाचा गोळा तर असा करायचा. तर आता इकडं ना थोडंसं 5-10 मिनटं झाकून ठेवते, पिठाला चाणक्यात छान येते. आता इकडं भात झाला, भात इतका चांगला पांढरा पांढरा शुभ्र मातीच्या भांड्यामधला आणि चवदार इतका खमंग लागतं, हानिकारक नाही. तर इकडं वरणाला फोडणी पण देऊन घेतली, कुकरमध्ये दिली नाही, मैत्रिणीनं ते भांडं राहतं ना फोडणीचं त्याच्यात देऊन याच्यात टाकून घेतली. बघा अगदी छान. मी लाटू का? तुला सांगितलं दुसरं काम कर. वैशू बसली चाणक्या लाटायला, मी बाकीचे कामं करून घेते. मी इकडे खिशी घेते आता कशाची, पातोड्याची. मस्त कोथिंबीर, मीठ, हळद, तेल टाकून खिशी घ्यायची. डाळीचं पीठ ना मी ना डाळ दळूनच वापरीत राहते. मैत्रिणींना सम्राटचं पीठ मला नाही आवडत आहे ना, खूप बारीक दळलेलं राहतं ना, मग सरळ चिकट चिकट होतं. हे थोडीशी डाळ दळून आणायची, जाडसर पिठलं बी इतकं चवदार लागतं, खिशी पण खूप छान येते. आता पोळपाटाला तेल लावून घेतलं, पोळपाटावरनं थापणी थापून ठेवते, तोपर्यंत मसाला भाजून वगैरे घेते. मसाला भाजून झाला, मैत्रिणीने इकडं ना फोडणी दिली. लोखंडाच्या कढईमध्येच करीत राहते मी काही पण. बघा लोखंडाच्या कढईमधल्या भाज्या इतक्या चवदार खमंग होत्या आणि आपल्या शरीरामध्ये लोखंडाचं लोह पण गेलं पाहिजे जराशी. बघू शकता कशी तरी आली. आणि तुम्हाला माहिती, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी भाज्यांना तेल खूप कमी वापरते, पण लोखंडाच्या कढईमधल्या भाज्यांना तर कमी तेल टाकलं ना इतक्या तेल तेल होत्या. बघू शकता कशी तरी आली. आता बारीक गॅस करून त्याच्यात मध्ये ना पातोड्या सोडून देणार. इकडं चाणक्या पण तळून ते कुठे गेले? हां ती येतात द्यायला गेला. मी कॉलेज काढत पण म्हटलं आज झाडून 4लाच लागले होते स्वयंपाकाला. झाला सगळा स्वयंपाक, आता नैवेद्य वगैरे लावून देते. तरी बघा 6-7 वाजून गेले होते मला स्वयंपाक करता करता. सगळं मग आवरून सावरून झालं, मी तयार झाले. आता ना इकडं वैशूच्या सासूबाई आल्या. वैशू ना दरवाजा उघड्या गेली. चहा ठेवती का? नाही चहा काय नैवेद्य द्यायला एक दिवस जातो असं. हो मग दुपारी ना इतके पाठ दुखू लागली म्हणजे ते ना तुळशीत लावायची राहिली ना हो, म्हणून ते माती पाण्याची बॉटल आहे का? तुळशी रंगावली एवढं मोठं आहे ना, त्याला लय माती लागली. हा त्याला ना वाळू असेल ना खाली आणि वाळू टाकायची. हा पण मग तरी बी आता भरपूर झाली ना. त्या दिवशी ते लावली मी मागच्या इथून झाड नाही आणलं का, त्या दिवशी आणलं त्याला ती पूर्ण गेली. मडक्यात लावली ना. हा त्याला ती पूर्ण गेली. आता आणायला गाडी होती घर बसायला म्हणलं चला हाय ते आणि त्या दिवशी माती आणली संपली, ती वैशून दिली होती. मी आले आता दुकानाकडं कसं संध्याकाळी खूप गर्दी राहते. आता दुकानं एखादं पोरगं स्वर्ग बघते आणि माझ्याबरोबर घेऊन जाते मरी मायला. संध्याकाळच्या टायमाला गर्दी राहते. चला ठीक आहे मैत्रिणी, दुकानं आले. आता एका पोराला म्हटलं चल माझ्या संग गाडी चालवायला, मग ते आलं पोरगं आले. आता मी मरी मायाजवळ निवेद्य दाखवते. खरं ना आकाड लागला का तेव्हाच निवेद्य द्यायला पाहिजे. सगळे देव म्हणता म्हणता शेवट येतं, शेवट आला तरी कळत नाही. मग शेवटचा शुक्रवार होता, मंदिरात खूप गर्दी होती, तरी गर्दी खूप कमी झाली. बाई इकडून आल्या तर मला म्हणे खूप गर्दी आहे, तर निवेद्य वगैरे द्यायला मैत्रिणीनं पहिल्यातले लोक म्हणायचे मरी माताला आकाड महिन्यात निवेद्य दिला का गड्डा नाईटा येत नाही. आताच्या पोरासोरांना काय माहिती गड्डा नाईटा काय राहतो. नारळ फोडलं, नारळ पण देवाला पावलं. बाहेर गणपती बाप्पा छान आहेत, गणपती बाप्पाला निवेद्य द्यायला बघू शकता. चला ठीक आहे. उशीर झाला होता आणि आम्हाला दुकानामुळं रात्री 10 वाजेस्तोवर दुकान चालू राहते, त्याच्यामुळे मग दीपक दुकानातच थांबला. मग आम्ही ना आलो घरी 2 जण. मग इकडं जेवणाचे ताटं वगैरे केले आणि तुम्हाला सांगते माणसं मैत्रिणी इतके चांगले भेटले. माझ्या मुलीचं खरंच खूप चांगलं झालं. सासूबाई तर इतक्या चांगल्या आहे. मी तरी थोडंसं घेत होते पीठ. दीपकला नको.
तिच्यालाच नरम झाल्या आमच्या बाळामुळे नरम झाल्या. बाबाला आवडलं मी कशी गेली घेतली आम्ही कशी घेऊन पळतो. गरम पॅक करून देऊ सपे सपे मेन बाईला खूप आवडलं भांडं. आता नाशिकला गेलं काय घेऊन येईल ऐकायचं घेऊन जायचं. मी याच्यातच करते वाट मला आधी वाटायचं दीपकला आवडत नाही पण दीपकला पण खूप भात आवडत याच्यात भात होती नसली. नाही वासाला पाणी वाटायचं सवय. नाही भात आळून काढायचं असं हा. हिचा नवीन बाय काय विचारत होते तुम्हाला कळलं नसन त्यामध्ये मातीच्या भांड्यात भात कसा करायचा पाणी येळून घ्यायचं का तर म्हटलं नाही जसं आपण रेग्युलर भात करतो ना कुकरमध्ये मी भात कधीच करत नाही मी पहिलं पातेल्यात भात करत होते तर पातेल्यात जसं आपण भात टाकतो ना तसंच रोजच्या जेवणामध्ये पातेल्यातला किंवा मातीच्या भांड्यातला भात चांगला इमर्जन्सीला ठीक आहे कुकरमध्ये कधी नव्वत चाणक्याचं सांगते मी तुम्हाला चाणक्यानं खूप छान कडक झाल्या होत्या त्यांनी ना त्या दिवशी त्यांचे वडील आले होते तर वडिलासाठी चाणक्या केल्या असतील तर त्यामध्ये आमच्या नरम झाल्या होत्या तर म्हाताऱ्या माणसासाठी ठीक आहे कडक चाणक्या व्हायसाठी ना कडक खिशी घ्यायची कडक चाणक्या बी होत्या त्या तेल पण कमी वसत्या तर चला ठीक आहे पहिल्यातले लोक ना खानपान खूप जपत होते पितळाचे भांडे वापरायचे लोखंडाचे मातीचे आणि म्हणून धुष्टपुष्ट होते आजकाल कुठं राहिलं असं काहीच नाही राहिलं आज मग 4-5 दिवसांनी वैशूला इनबाईला वाटं लावलं आणि त्यांचा इथं विचार चालू लागला वाटतं सरावून कधी लागणार आहे सरावून लागायच्या अगोदर मटण खाणाऱ्या लोकायला मटण खावं लागतं ना तर चला ठीक आहे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्यापर्यंत असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन शुभरात्री सगळ्यांना राम राम